कालच्या प्रकारामध्ये नागपूर पोलिसांचे 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झालेत आणि रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते। गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। डीसीपी शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि तेही रुग्णालयात आहेत, तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंट इंजुरी झाली आहे आणि ते सुद्धा रुग्णालयात आहेत। तसंच डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला आहे, मात्र सध्या ते कर्तव्यावरती हजर आहेत। आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्यासोबत नागपुरातनं लाईव्ह आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। रजत, एकंदरीत काल घडलेल्या घटनांची दृश्य आम्ही पाहिलेली आहेत, पोलिसांच्या बाबतीमध्ये जे घडलंय ते सुद्धा बघतोय, पण काल काय झालं यापेक्षा सुद्धा आज परिस्थिती काय आहे, ती नियंत्रणात आहे का आणि त्यासाठी प्रशासन आणि पोलीस काय प्रयत्न करतायत? नक्कीच परिस्थिती जी आहे ती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे, मात्र तणावपूर्ण शांतता आपल्याला म्हणता येईल तशी परिस्थिती आहे। काल रात्री मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी जे आहेत ते कर्तव्यावर हजर होते आणि त्यापैकी अनेक जे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी आहे ते या कालच्या संपूर्ण दगडफेकीच्या आणि ज्या काही इतर लोखंडी वस्तू पोलिसांच्या आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर फेकण्यात आल्या त्याच्यामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी माहिती मिळालेली त्याप्रमाणे डीसीपी दर्जाचे 3 अधिकारी जे आहेत ते गंभीररित्या या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झालेले आहे। निकेतन कदम जे आहेत झोन 5 चे डीसीपी, त्यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार अज्ञात व्यक्तीने केलेला होता जेव्हा ते कॉम्बिंग ऑपरेशन राबवत होते। त्याच्यानंतर डीसीपी शशिकांत सातव जे आहेत त्यांच्या पायाला गंभीर इजा झालेली आहे। डीसीपी अर्चित चांडक आहे त्यांना लिगामेंटल इंजुरी झालेली आहे आणि सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय डीसीपी राहुल मदने आहेत त्यांच्यावरही दगडाचा वार झालेला होता, ते मात्र सध्या कर्तव्यावर हजर आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर, बरेचसे पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले, 3 IPS दर्जाचे अधिकारी जखमी झाले। आज रात्री दगडफेकमध्ये त्यांना काय इंजुरी झाले, सध्या उपचार सुरू आहे आणि आमचा बंदोबस्त पण आहे, सध्या सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे। सर, पण पोलिसांना काल फार जिकिरीचे प्रयत्न करावे लागले आणि ज्या पद्धतीने पोलिसांवर वार करण्यात आले, पोलीस कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करत होते, तरीही काही माथेफिरूंनी 3 अधिकारींना जखमी केलेला आणि अनेक पोलीस कर्मचारी पण जखमी आहेत। आमचे सिनियर ऑफिसर पण जखमी आहेत त्याच्यामध्ये आणि आता सध्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे आणि गुन्हा दाखल करायचे गुन्हे दाखल पण झालेले आणि आतापर्यंत 46 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। सर, हे जे गुन्हे दाखल होत आहे नेमके कशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले जात आहेत? त्याच्यामध्ये डिटेल्स आपल्याला पोलीस स्टेशनकडून मिळेल की कोणत्या सेक्शन आणि कोणत्या प्रकारे दाखल झालेले आहेत। सध्या आम्ही फील्डवर आहोत, बंदोबस्त चालू आहे आणि शांतता आहे। 46 लोकांना अधिकारीकृत्या अटक करण्यात आलेली आहे। हां, 46 लोक रात्री आपण ताब्यात घेतलेले, त्यांची प्रोसेस सुरू आहे। तर अशा पद्धतीने जी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते जखमी झाले, आपण यापूर्वीच सांगितलं आहे, आणि तरीही पोलीस आज सकाळपासून कर्तव्यावर हजर आहेत। सध्या पूर्णपणे शांतता आहे। ही जी दृश्य आहेत ही चिट्टीस पार्क चौकाची आहे। इथूनच काल संपूर्ण गोंधळाला सुरुवात झालेली होती, तणावाला सुरुवात झालेली होती, मात्र सध्या या ठिकाणी पोलिसांचा पूर्णपणे नियंत्रण आहे। मात्र पोलिसांनाही कालच्या संपूर्ण जो काही प्रकार घडलेला आहे त्याची एक मोठी किंमत बजवावी लागलेली आहे। पोलिसांना मोठ्या प्रमाणावर जे काही गोंधळ करणारे जे माथेफिरू होते त्यांनी पोलिसांवरही हात उगारलेला आहे, त्यांनाही जखमी केलेला आहे। कॅमेरा अगदी खरं आहे रजत, पण या सगळ्या प्रकारानंतर सुद्धा, या हिंसाचारानंतर पोलीस सुद्धा त्यांचं कर्तव्य बजावतायत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।